आम्ही आता चाललोय. ह्या काही गोष्टी मी घेतल्या होत्या नवीन घरासाठी. ओह माय गॉड. चेअर जी आहे ती माझी लागतंय, हळूहळू सामान लागतंय. हाय गाईज. सो काही महिन्यांपूर्वी मी इथे शिफ्ट झाले आणि इथे मी जे सामान लावत होते ते मी तुम्हाला दाखवलं. आता इथून मला शिफ्ट व्हायचंय ऑफकोर्स माझ्या नव्या घरी. त्यामुळे आता इथलं थोडं 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 जे जे सामान ऍब्सोल्युटली मला आत्ता लागत नाहीये तर ते मी याच्यामध्ये भरतीये सगळं. तर दुर्वेश आणि कबीर आता इकडे नाहीयेत त्यामुळे त्या दोघांचं सामान मी विचार करतेय भरावं. ऑल्सो ह्या काही गोष्टी मी घेतल्या होत्या नवीन घरासाठी. बाथरूम ऍक्सेसरीज आहेत ह्या सगळ्या. हे सगळं जे आहे ते तर त्या घरासाठीच होम सेंटर मधनं हे घेतलं होतं मी. तर मग ज्या गोष्टी अशा नव्या घेतल्या त्या छोटे छोटे हळूहळू मी तिकडे ठेवून येते कारण ऑलमोस्ट फर्निचर झालेलं आहे आता. आणि फक्त मला वॉर्डरोब्सला लॉक्स मिळालेले नाहीयेत अजून. सो ते लॉक मला मिळालं की मी ही बॅग मधलं जे सामान आहे ते तिकडे फ्री करणार, त्या वॉर्डरोब्स मध्ये ठेवून देणार आणि आय लॉक द वॉर्डरोब्स कारण अजूनही छोटी छोटी तिथे कामं काही ना काही चालू आहेत. सो मग ते लॉक करून मी परत बॅग जसं फिल करून जसं जसं मला जमतंय तसं तसं मी ते तिकडे घेऊन येणार. सो दिस इज वन बॅग. दिस इज अनदर बिग बॅग जी मी आत्ता भरतीये ज्याच्यामध्ये मी गोष्टी पटापटापटा घेऊन देणार आहे. सो हे काही हे आहेत माझ्याकडे बास्केट्स छोटे छोटे आहेत, ऑर्गनायझर्स आहेत बेसिकली हे. सो हे मला तिकडे डेफिनेटली लागणार आहे मला माहिती आहे तर मग मी हे घेऊन जाते. आणि अशा खूप गोष्टी आहेत. खरं तर खूप साड्या आहेत, पाउचेस आहेत माझे प्रचंड. तर ते पण मला खरं तर बघायचं आहे. सो आय शो यू. दिस इज हाऊ माय कबर्ड लुक्स लाईक. खूप पसारा आहे इथे ऍक्च्युली. दिस इज हाऊ. ही दुसरी रूम आहे. 2 BHK फ्लॅट आहे हा आणि ही दुसरी रूम आहे जिथे मी हे सगळं ठेवलेलं आहे. सो मला खूप वाईट वाटतंय खरं तर हे सगळं रिकामं करायला कारण किती नाही म्हणलं तरी एक अटॅचमेंट झालेली असते आपल्याला. आता मी जवळजवळ इथे 9 ते 10 महिने राहतेय. सो ऑफकोर्स एक अटॅचमेंट झाली आहे माझी या घराशी, या घरातल्या गोष्टींशी सुद्धा. आणि हे सगळं आता मला हे माझं सगळं साड्यांचं सेक्शन आहे. ट्रॅव्हलिंग बॅग्स इकडे सगळे माझे जिमवेअर आणि असं सगळं आहे. सो सध्या तर असं काही फार जिम आणि हे होत नसल्या कारणामुळे किंवा हे जे काही कपडे आहेत जे मला बसत नाही आहेत किंवा ऑल्टरेशनचे कपडे आहेत. सो दीज थिंग्स मला हे लागणार नाही आहे. सो ह्या गोष्टी मी तिकडे नेऊन ठेवणार आहे. जसं जसं मला होतं तसं तसं मी गोष्टी शिफ्ट करणार आहे. आय थिंक साड्या पण खरं नाही लागणार बट या दॅट्स देअर. हे सगळं साडी आणि हे सगळं ब्लाउजेस माझे. सो असं सगळं आहे. बट गॉड वाईट वाटतंय बट छानही वाटतंय ऑफकोर्स कारण मी माझ्या घरी जाणार आहे, स्वतःच्या घरी जाणार आहे राहायला. दॅट्स द प्युअर हॅपीनेस आय थिंक. सो दिस इज इट. एवढं सामान मी फर्स्ट फ्लोअरमध्ये कारमध्ये बसवून नेणार आहे. हे सगळं सामान हे जे घेतलंय मी नवीन घराटी ते आहे. हा सूट लागत नाहीये. ही व्हॅनिटी आहे छोटीशी आणि या बॅगमध्ये जे आता भरलं ते सगळं आहे. सो या घरामध्ये ना बेसिकली मी स्वतःहून असं काही मोठं खूप सामान घेतलं नाही कारण हे घर कम्प्लिटली रेडी मिळालं होतं मला. सो फ्रीज म्हणा, वॉशिंग मशीन, दॅट इज नॉट माइन. ते माझं नाही आहे त्यामुळे मला असं मोठं काहीतरी सामान
घेऊन जायचं आहे तर ते काय घेऊन जायचं आहे असं काही नाहीच आहे फार. अगदीच झालं तर मोठं म्हणजे हे जे आहे हे कपडे वाळत टाकायचं जे आहे ते माझं, आणि ही चेअर जी आहे ती माझी आहे. आणि एक आहे गोष्ट, कबीरचं खेळण्यांचं बास्केट आहे ज्याच्यामध्ये त्यांनी त्याची खेळणी ठेवली आहेत मी, तर ते आहे. दॅट्स इट आय थिंक. अपार्ट फ्रॉम दॅट असं मोठं कॅरी करण्यासारखं की ज्याला ट्रकच करायला लागेल किंवा टेम्पो करायला लागेल असं फार काही नाही आहे इकडे. सो बाकी जे मोठं सामान आहे ते पुण्यातून येणार आहे. फॉर एक्झाम्पल आमचं फ्रीज येणार आहे किंवा माझ्याकडे जे वॉशिंग मशीन आहे तर ते जुनंच वापरणार आहे आम्ही. सो तुम्हाला कळत असेल की मी खूप काही गोष्टींमध्ये मेजर पैसे वाचवते, कारण मुळात ऑलमोस्ट सगळे पैसे माझे घरावरती गेलेले आहेत, फर्निचरवरती गेलेले आहेत. त्यामुळे आता नवीन गोष्टी घ्यायला तसं आय एम नॉट रेडी फॉर दॅट. टीव्हीसाठी पण मस्त जागा करून ठेवली, बट आय एम नॉट शुअर मी लगेच टीव्ही घेणार आहे का विकत. ऑल्सो मला टीव्हीवरती कंट्रोल पण हवा आहे, कारण अनेकदा पहिल्यापासूनच आम्ही कबीरला फार टीव्ही दाखवलेला नाहीये. सो मला ते तसंही त्याला हॅबिच्युअल करून द्यायचं नाहीये टीव्ही. आम्ही आत्ता चाललोय माझं घर बघायला. माझं पॅकअप झालंय, विद्युतचा पॅकअप झालेला आहे, आणि त्या प्राजक्ताचं पण आता पॅकअप होईल थोड्या वेळात. तिचा एक सीन राहिला म्हणजे एकच सीन होता तिचा. सो तो झाला की ती पण येणार आहे. आणि जेवढं केवढं घर रेडी झालंय तेवढं सगळ्यांनाच खूप बघावंसं वाटत होतं, कारण सगळेच जण त्या प्रोसेसमध्ये होते. जेव्हापासून मी सगळ्यांना सांगितलं की मी घर घेतलंय. इनफॅक्ट खरं तर विद्युत सोबत मी पहिल्यांदा हे घर बघितलं होतं. सो तो तर कधीपासून त्या प्रोसेसमध्ये आहे. सो आता फर्निचर झाल्यानंतर ऑब्व्हियसली लुक वेगळा आलेला आहे घराला पण. सो मला सगळ्यांना दाखवायचं आहे, त्यामुळे आम्ही आता हा इकडे घे आतमध्ये. जस्ट डम्प्ड थिंग्स. फक्त डम्प करते मी इकडे. आत्ता सगळं आणून ठेवते, जे जे मला तिकडे त्या घरात लागत नाहीये ते सगळं मी आत्ता इथे आणून ठेवते. लागतंय हळूहळू सामान लागतंय. ऍक्च्युली झालंय असं की ते खूप हेवी झाली गादी, जी मला नाही कळलं, आणि ते मला हायड्रोलिक नाही ओपन करता येत. त्यामुळे तेच चालू आहे की कसं प्लॅन करायचं, काय करायचं काही कळत नाही, कारण ते मी उचलू नाही शकत. तर आता 2 सो फायनली जुन्या घरावरनं नवीन घरी शिफ्टिंग हळूहळू चालू झालेलं आहे. आता दुर्वेश आणि कबीर इकडे नाही आहेत, त्यामुळे मी एकटीच सगळं करते. कबीर नसल्यामुळे खरं तर मला ते इझी पण पडतंय, कारण कबीर हे सगळं करूच देणार नाही, इतका तो त्याने त्रास दिला असता. पण त्यामुळे छोट्या गोष्टी ज्या मला लागत नाहीयेत ह्या रेंटच्या घरी, ती तिकडे सगळ्या ठेवतेय मी, सो दॅट नंतर शिफ्टिंग करताना खूप जास्त मला प्रेशर नको यायला. ऑल्सो आता लास्ट क्लिपमध्ये तुम्ही बघितलं असेल की इंटिरियर आलेत परत, आणि मॅट्रेस पण आली आहे. आणि ते जे हायड्रोलिक असतं, आपण बेडच्या खाली जे स्टोरेज करतो, तर ते उचललं जात नाहीये माझ्याकडनं. म्हणजे माझं इंटिरियर किंवा दुर्वेशने जरी उचललं तरी त्यांच्याकडनं उचललं जाईल ते, पण ते हेवी झालंय. बिकॉज मी जी मॅट्रेस सिलेक्ट केली ती जरा माझ्याकडनं चुकली, कारण ती खूप हेवी आणि त्याचे इंचेस जरा मी जास्त सिलेक्ट केले, त्यामुळे ती हेवी झाली आहे आणि त्यामुळे ते हायड्रोलिक उचललं जात नाही, असा गोंधळ झालाय. तर आता त्यावरती काय करता येईल काय नाही हे डिस्कशन आमचं चालू आहे. सो मी म्हटलं ना, कितीही आपण म्हटलं की आता चूक करायची नाही किंवा हे सगळं परफेक्ट झालं पाहिजे, तरी काही ना काहीतरी राहतं, काही ना काहीतरी चुकतं, मिसिंग असतं, आणि त्यावरती आपल्याला काम करावं लागतं, जे मी आता करते. सो
आता त्यावर डिस्कशन चालू आहे की त्याची लेंथ वाढवून मग ते उचललं जाईल का मॅट्रेस एक्सचेंज होतीये का बघायची का वगैरे वगैरे असं सो हळूहळू असं शिफ्टिंग चालू झालेलं आहे. पुढच्या व्लॉग मध्ये आणखी प्रोग्रेस झालेली तुम्हाला दिसेलच. पण हा व्लॉग कसा वाटला ते मला नक्की कळवा तुमच्या कमेंट्स मधनं. आणि तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. आणि खूप छान वाटतंय मला तुमच्यासोबत हे शेअर करून. स्टे ट्यून फॉर नेक्स्ट व्लॉग. थँक्यू. बाय बाय. ते सगळं मी आता इथे आणून ठेवते.